नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात अव्वल व्हावे, आमदार सुहास बाबर. विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणात आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व पुढील शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हावे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य विकसित करून आपल्या क्षेत्रात सर्वोच्च पदावरती पोहोचावे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची गुणवत्ता असते. आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांना गुरुजनांना नेहमी आदरस्थानी ठेवून आपल्या क्षेत्रांमध्ये आपण काम केल्यास नक्कीच यश मिळते. मोठ्यांचा आदर करणे, एक सुजाण नागरिक आपल्या माध्यमातून निर्माण होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी केले. विटा तालुका नगर वाचनालयाच्या 155व्या वर्धापन दिन निमित्ताने इयत्ता 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व बालवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा विटा तालुका नगर वाचनालयाचे सभागृहात आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना आमदार बाबर म्हणाले, वाचनालयाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्याच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना ऊर्जा लाभते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेला उपक्रम अभिमानास्पद आहे. विटा नगर वाचनालय गेली 155 वर्ष ही वाचन चळवळ टिकवून आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून हजारो उपक्रम आजपर्यंत घेण्यात आले आहेत. वाचनालयाच्या वतीने ॲड. बाबासाहेब मुळीक यांच्या मार्गदर्शनात घेतले जाणारे सर्व कार्यक्रम समाजोपयोगी असतात. मोबाईल इंटरनेटच्या युगात वाचनालयाच्या माध्यमातून लहान वयात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी घेण्यात येणारी बालवाचन स्पर्धा अत्यंत अनुकरणीय आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व बालवाचकांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत प्रस्तावित करताना ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणाले की, विटा तालुका नगर वाचनालय हे 155 वर्षाची वाचन परंपरा असलेले वाचनालय आहे. नगर वाचनालय हे विटा शहराचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे. वाचनालयात स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका चालविली जाते. वाचनालयाच्या माध्यमातून आपण अनेक विविध उपक्रम सातत्याने करत असतो. नुकत्याच झालेल्या 10वी 12वी परीक्षांमध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जे अभूतपूर्व यश संपादन केले आहे, त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार आज आमदार सुहास बाबर यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी केले. यावेळी विटा, लेंगरे, गोटी बुद्रुक, पारे, रेणावी, बुड, वाळूज, देवीखिंडी, वासुंबे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच बालवाचन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी संपन्न झाला. कार्यक्रमास आमदार सुहास बाबर, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मुळीक, उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे, माजी समाज कल्याण सभापती किसनराव जानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव जानकर, आनंदराव पाटील, अंकुश निकम, रेवणबापू सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वनाथ काटकर, निसर्ग फाउंडेशन सचिव नानासाहेब मंडलिक, सरपंच वैभव जानकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल विक्रम चोथे, धनंजय टेके, प्रशांत तारळेकर, मंदार वरुडे, धनाजी वर्णे यांनी केले. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट. गेली अनेक वर्ष सरपंच गेली अनेक वर्ष तुम्ही त्या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम साजरे करत असतात आणि खऱ्या अर्थानं आज मोबाईलच्या युगामध्ये ती मुलं वाचली पाहिजेत आणि वाचन संस्कृती टिकली पाहिजे या एका हेतूनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही वाचनालय चालवण्याचा प्रयत्न करता आणि माझं ऑफिस शेजारीच आहे, त्यामुळे चालू असतं काय असतं मला माहिती आहे. माणसं येऊन वाचन या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असतात आणि या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केलाय. वाचण्याचा फायदा काय असतो याची 2 उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी घडल्याने सांगणार आहे. एक, मुळीक बापूंनी त्यांच्या मनोगतामध्ये या वाचनालयाचा आणि विट्याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्यांच्याबरोबर किती वेळ बोललाय मला माहित नाही, पण बापूंच्या बरोबर तास तास बसलोय आणि मला असं वाटतंय की आश्चर्यकारकरित्या त्या तालुक्याची, या मतदारसंघाची आणि या जिल्ह्याची इत्यंभूत माहिती असणारा एक माणूस. म्हणजे शिकण्यासारखं काय तर सगळी डिटेल माहिती, राजकारणातली, समाजकारणातली, ह्या तालुक्याच्या जळणघडणीतली, विकासाच्या सगळ्या कल्पना, म्हणजे त्यांनी मला इतक्या जुन्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला
त्यांनी पुस्तक सुद्धा मध्ये बापू तुमच्या वाचनाच्या मार्फत काढलं होतं. मला असं वाटतं की बापूंची वाचनाची सवय त्यांना या इथपर्यंत आणण्यामध्ये ती यशस्वी करण्यामध्ये झाली. आणि दुसरं मला सांगायचं आहे की विरानं वाचन केलं. ती वाचते कशावरून समजलं माहिती आहे का? तिने 1-1.5 मिनिटच भाषण केलं फक्त, पण त्या 1.5 मिनिटाच्या भाषणामध्ये इतके जड शब्द वापरले तिने भाषणाचे. म्हणजे मी कधी भाषणामध्ये असले शब्द वापरलेले नाही. इतके चांगले शब्द त्यांना त्या ठिकाणी डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट बघितली, छोटी मुलं, मला 2 मुलं आहेत आणि त्या 2 मुलांचं सकाळी उठल्यापासून शाळा नसेल तर फक्त एकाच कामात लक्ष असतं. ही मुलं आता वाचताय, त्या मुलांना तुम्ही त्या वाचनाच्या प्रवाहामध्ये आणताय. मला इतका आनंद झाला. आणि परत एक गोष्ट प्रात्यक्षाने मी बघत होतो, यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जर मुलींची संख्या बघितली, बघा मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या त्यांना या यशस्वीतांमध्ये जास्त आहे. खाली बघा, नवीन मुलं वाचनामध्ये 4 स्कोर आहेत आमचे, बाकी सगळ्या मुले आहेत. आणि बापू हा फरक गेल्या अनेक वर्षांनी हे ओळखतो मी पहिल्यांदा कन्या महाविद्यालय चालू केलं होतं. कारण मला माहिती आहे कन्या महाविद्यालय चालू केल्यानंतर कुठल्याही मुलाला अभ्यास करून सांगावं लागला नाही. 2005 पासून आतापर्यंत 100% निकाल असलेलं माझं एक कॉलेज आहे. का तर फक्त पुढे मुलींना सांगावं लागत नाही, मुलांची अडचण असते. मुलांना आमच्या मुख्य सुहास बाबूचं काय चाललंय, बापू कुठे आहे, नरेंद्र मोदीचं काय चाललंय, आज पवार साहेब काय करणार, याच्यात फार इंटरेस्ट आहे. त्यामुळे आता मला त्या गोष्टीचा निश्चितपणे फायदा झालाय. मी मूलभूताच्या सुरुवात